नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा येता 5 दिवसामध्ये हप्ता मिळणार आहे। तर एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर निश्चित मित्रांनो, पीएम किसान योजनेचा येता 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत। त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल, तुम्हाला काम करावेच लागणार आहे। 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। निश्चितच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तरच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत ई-केवायसी आवश्यक काय आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ई-केवायसी करणं आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्थीच्या सहभागाशिवाय पोहोचेल। त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर तुम्ही केली नसेल तर करणं गरजेचं आहे। आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायच्या 3 सोप्या पद्धतीने करू शकता। एक फक्त मोफत आहे ई-केवायसी करणं, ती म्हणजे घर बसल्या ओटीपी बेस्ड करू शकता। दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित। आता बायोमेट्रिक आधारित CSC सेंटरवरच तुम्हाला करावी लागेल आणि CSC सेंटरवर म्हणजे ऑनलाईन सेंटरवर करावी लागणार आहे। दुसरं म्हणजे लाखो शेतकऱ्यांनी वापरलेले फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी सुद्धा मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे, तिथे सुद्धा तुम्ही करू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो, ह्या 2-3 पद्धतीने तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर किंवा ॲपवर उपलब्ध आहे। दुसरं म्हणजे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी, हे दोन्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। येत्या 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 19 हप्ता येणार आहे। ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। 19 हप्ता अखेर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 19 हप्ता जमा होण्यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत ते मुख्य 3 प्रॉब्लेम दुरुस्त करा। पुन्हा एकदा विनंती आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।